Subscribe Musicraft for more original content. ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकारा
हिराबाई ताराबाई मीराबाई अग कुणी येते का दिंडीला? अग पंढरपूरला दिंडी निघाली, दिंडी नाही येती काय बाया? तुम्ही देवधर्म करीत जावा. पाहते माझी मैत्रीण दिसती का? तिला आवाज देते, येते का काय पंढरीला? पाहते अग ये शांता शांता, अग ये शांता, अग कुठे आहे ग बाई तू? अग काय म्हणती ग कांता? अग पंढरीची वारी आली, आपल्याला दिंडीला जायचं. अग बाई दिंडीला तुझ्या संग आले असते. बर मी पण 4 दिवसापासून तयारीला लागले होते. तुम्हाला सांगितलं का आपल्या गावात दिंडी येणार आहे. बर पण घरात काय झालं माहितीये का? काय झालं? अगं सगळ्यांचे तोंड वाकडे झाले ना बाई पंढरीला जायचं म्हणल्यावर. असं म्हणती? हा पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 मला भरलं पंढरीचं येड, मला भरलं पंढरीचं वेड, मला भरलं पंढरीचं येड, मला भरलं पंढरीचं वेड. घरात पाहिना कोणी मला धड, घरात पाहिना कोणी मला धड, घरात पाहिना कोणी मला धड, घरात पाहिना कोणी मला धड. झाली सुरुवात कटकटीला मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. मी म्हणलं तुझ्या संग पंढरीला यायचं. बर काहीतरी जमा करावा इकडून तिकडून. लेकी बाळी इकडे गेले, मग तिकून थोडं थोडं आणलं गोळा करून. बर पोरायकून काही घ्यावं म्हणलं. कोणाकून 50 कोणाकून 100. आपली जत्रा वरच्या वर होऊन जाईल. बरोबर आहे. अग सीता श्यामगिरी जमा केली, सीता श्यामगिरी जमा केली, बाई सीता श्यामगिरी जमा केली. सीता श्यामगिरी जमा केली. गठुड बांधून तयारी झाली, गठोड बांधून तयारी झाली, गठुड बांधून तयारी झाली. गठोड बांधून तयारी झाली. गटबाई देते फडकीला मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. गटबाई देते फडकीला मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. अशा प्रकारे म्हणलं तुझ्या संग पंढरीला यावा. मग मला सुद्धा लय आनंद वाटतो ग पंढरीला यायला. बर कारण पंढरीत गेल्यावर काय काय मजा राहते बाई. काय मजा राहते ग? अग चंद्रभागेचं निर्मळ जळ, चंद्रभागेचं निर्मळ जळ, चंद्रभागेचं निर्मळ जळ, चंद्रभागेचं निर्मळ जळ. साधू संतांचा जमलाय मेळ, साधू संतांचा जमला मेळ, अग साधू संतांचा जमलाय मेळ. साधू संतांचा जमला
मेळ येळबाई झाली आंघोळीला मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. अगं येळबाई झाली आंघोळीला मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. अगं मला सुद्धा वाटलं पंढरीला जावा. बर पंढरीला कोण आहे दैवत आपलं? कोण आहे? रुक्मिणी माझी आई. रुक्मिणी माझी आई. रुक्मिणी माझी आई. रुक्मिणी माझी आई. विठ्ठल माझा बाप. विठ्ठल माझा बाप. अगं विठ्ठल माझा बाप. विठ्ठल माझा बाप. दर्शन घेता हरला ताप मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. अगं पंढरीला मला यायचं, मग पण मी का तुझ्यासारखी रिकामी का बाई? नाही बाई तुला लई काम आहे. अगं मला माग बाई प्रपंचाचा मोठा बारदाना येणे. अगं बारदाना असेल तर शिवून सावून घ्यावा. अगं तो सुतळीचा बारदाना नाही, मग कशाचा बारदाना आहे? प्रपंचाचा बारदाना. प्रपंचाचा. मग माझ्या घरी पोर सोर गुर ढोर लेकर बाळ पिंट्या पिंटी गुट्ट्या गुड्डी रिंक्या रिंकी निस्ता चिवरा बाई चिवरा. चिवरा चिवरा. अगं एवढे नातून नाता सांभाळता सांभाळता दिवस कुणीकडे जातो त्याचा तपास नाही येडे. हे तुला समजायचंच नाही अजिबात. आणि तुझ्या संग पंढरीला आले असते, मग पण घरी काय तारांबळ झाली माहितीये का? काय तारंबळ झाली ग? आली पंढरीची वारी ग बया. आली पंढरीची वारी. 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 तारांबळ माझ्या घरी ग बया. तारांबळ माझ्या घरी. तारंबळ माझ्या घरी ग बया. तारंबळ माझ्या घरी. माझ्या व्याल्या गाई म्हशी ग बया. माझ्या व्याल्या गाई म्हशी. माझ्या व्याल्या गाई म्हशी ग बया. माझ्या व्याल्या गाई म्हशी. दुग्ध नासल जाऊ कशी ग बया. दुग्ध नासल जाऊ कशी. दुग्ध नासल जाऊ कशी ग बया. दुग्ध नासल जाऊ कशी. माझ्या सुना घर वासी ग बया. माझ्या सुना घर वासी. माझ्या सुना घर वासी ग बया. माझ्या सुना घर वासी. लेकी गेल्या सासरासी ग बया. लेकी गेल्या सासरासी. लेकी गेल्या सासरासी ग बया. लेकी गेल्या सासरासी. कशी येऊ पंढरीची ग बया. कशी येऊ पंढरीची. कशी येऊ पंढरीसी ग बया. कशी येऊ पंढरीसी. तुका म्हणे आईच्या बाया ग बया. तुका म्हणे आईच्या बाया. तुका म्हणे आईच्या बाया ग बया. तुका म्हणे आईच्या बाया. जन्मा येऊन गेल्या वाया ग बया. जन्मा येऊन गेल्या वाया. जन्मा येऊन गेल्या वाया ग बया. जन्म येऊन गेल्या वाया. आली पंढरीची वारी ग बया. आली पंढरीची वारी. आली पंढरीची वारी ग बया. आली पंढरीची वारी. अगं काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? काय सांगितलं ग? तुका म्हणे आईशा बाया. तुका म्हणे आईशा बाया. जन्मा येऊन गेल्या बाया. काय म्हणली? तुझ्यासारख्या बाया हा अगं पंढरीला जाती, बर. आळंदीला जाती, त्रिंबकला जाती, पैठणला जाती, वाऱ्यावर जगती, वाऱ्यावर निसती पोट भाजी. हा वाऱ्यावर जगती. हिला पोरणा सोरण जीवाला घोर. हा अगं तो घरातले सगळे मारले. सगळे मारले. काय म्हणती? उरला सुरला ना उरा मारला हिनं. आणि बुक्का टेकीची कपाळाला मला म्हणती बाई शांत चालती का पंढरीला? मी येडी का तुझ्या संग यायला? अगं देवधर्म केले तर मोक्ष मिळेल तुला. मोक्ष अगोदरच तो जीवनात मोक्ष मिळवला बाई. अगं माझ्या 4 सुना आहेत. 4. बर किती? 4.
एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार सुना येडे, चारीचे चारी डिग्री होल्डर. कोणतं लाईटचं होल्डर का ट्यूबचं होल्डर? अगं ते होल्डर नाही, मग पदवीधर. काय धर? शिकेल सवरेल येडी. असं मला मोकळं मोकळं सांग ना. तिला समजाना न उमजाना. अगं पदवीधर आहे, चारीचे चारी सुना. पदवीधर. हा, एक नंबरची सून बीएससी. बीएससी पावडर ती तुरीवर मारते ती. हा, तीच. पहा हिला शिक्षणाचं महत्व काय माहिती. अगं बीएससी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स. आता मला काय समजायचं ते बॅचलर ऑफ सायन्स. 2 नंबरची बीए. बरोबर आहे, बीए. 3 नंबरची बीकॉम. बेकाम. अगं बेकाम नाही, बीकॉम. कॉमर्स फॅकल्टीची आहे. कॉमर्स. कॉम्प्युटरचं सेक्शन चालवती ती. असं म्हणते. हा, टॅली करती सगळं ती बीकॉम. आणि 3 नंबरची ना हा, ती डीटी. बरोबर आहे. ती डीटी पावडर नसते का ती गटरीवर मारिते ती? हा, ती डीटी. अगं ती नाही येडे, तिची टेक्निकल इंजिनिअरिंगची डिग्री आहे. आता मला काय समजायचं ती टेक्निकल का या फेक्निकल? चारीच्या चारी सुनाये. हा, मला त्यांना विचारायला जावं लागत. बरोबर आहे. हा, आता पाहते त्यांना विचारून. आणि म्हणूनच तुला सांगितलं, त्यांना विचारल्यावरच. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 हो, आता 1 नंबरच्या सुनाकडे जाऊन येते. हा, जाऊन ये. परिसे ग सुनबाई, परिसे ग सुनबाई, नको वेचू दूध दही. दूध दही. अगं दूध दह्याचं सांगावं लागत समजून सुनाला. का जास्त नासू नको, बरोबर आहे. जपून वापर. संसार केला तेवढा बारीक आहे. बरोबर, बारीक आहे. आता माझी 1 नंबरची सुनगंज बीएससी. हा, पण तिला एवढंच माहिती आहे दुधाचे दही होणे रासायनिक बदल. पण त्याचं प्रमाण. हा, अगं ती जेव्हा प्रयोगशाळेमध्ये शिकली तिथं परीक्षा नळ्या, बरं. चंचू पात्र हे होतं ते दही पाहायला. दही पाहायला. आपल्या घरामध्ये मडके, गाडगे, डबडे त्याचं प्रमाण सांगते तिला. कसं प्रमाण सांगते? पण तिला तेच सांगितलं, परिसे ग सुनबाई, नको वेचू दूध दही. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. ऐके गोष्टी सादर बाळे, ऐके गोष्टी सादर बाळे, जतन करी फुटके पाळे. काय लागत ते फुटके पाळे? अगं तू कधी घरी मरती का? मग तुला काय करायचं का? फुटकं पाळ काय लागत? काय लागत? तू उठ सुट दिंडीत. अगं जर असा श्रावणाच्या झिमझिम पाळी आल्या ना, बर, तर घराला धुराचं दारा असतं ना, हा, त्या धुराच्या दाऱ्यावर ठेवायला काम येतं ते फुटकं पाळ. त्याच्यासाठी तिला सांगते ते फुटकं पाळ जपून ठेव. बरोबर आहे. तू जपून ठेवायला तू सांगशील तिला. मी निघाले पंढरीला. हा, पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 मला बाई जायचं पंढरीला. मला बाई जायचं पंढरीला. अगं मला बाई जायचं पंढरीला. मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. माझ्या हातीचा कलवडू, माझ्या हातीचा कलवडू, आणि मी आल्या वाचून नको फोडू ग सुनबाई. तू
आल्याशिवाय कलवडू फोडायचं नाही. गौऱ्याचा करवड हा मी आल्याशिवाय फोडू नको तिला सांगते. बरोबर आहे, तुझ्या लय ताब्यात आहे सुना. सुना ताब्यात नाही अगं येडे, जेवढा संसार केला तेवढा बारीक आहे. बारीक आहे. आता मी जर तुझ्या बरोबर पंढरीला आले हा आणि घरी जर त्या पोरींनी आताच्या पोरीला काय कळतं गौऱ्याचा करवड कोणत्या बाजूनं फोडावा. बरोबर आहे. त्यांनी जर रस्त्याच्या बाजूनं गौऱ्याचा करवड फोडला फोडला तर म्हातारे माणसं रोज सकाळी पहाटे उठले ना, हा एक एक गौरी, एक एक गौरी, एक एक गौरी, एक एक गौरी, सगळ्या करोडाचा निकाल लागून जाईल. बरोबर आहे. त्याच्यामुळे सांगते मी आल्याशिवाय तो गौऱ्याचा करवड फोडायचा नाही. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. अगं चार सुनाय माझ्या चार, चार पण चारीच्या चारी मला अशा जीव लाईत्या बाई. कसा ग? अगं लई जीव लाईत्या मला, हा पण कशामुळे लाईत्या जीव माहितीये का? कशामुळं? माझं डबुल आहे डबुल. असल तुझ्याकडे डबुल असं. डबुल म्हणजे सोन्या नाण्याचे दागिने येणे. असं म्हणती. डबुल साधं नाही. हा अग डोरलं गाठलं साखळ्या पैंजण कमरेचा कमरपटा. बाई डोरलं गाठलं साखळ्या पैंजण कमरेचा कमरपटा. नाकात नथ घालून सारा थाटमाट करुनी, सारा थाटमाट करुनी. बाई नेसले ग शालू पैठणचा. 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 आग डोरलं गाठलं साखळ्या पैंजण कमरेचा कमरपटा. आग डोरलं गाठलं साखळ्या पैंजण कमरेचा कमरपटा. आणि नाकात नथ घालून सारा थाटमाट करुनी, सारा थाटमाट करुनी. बाई नेसले ग शालू पैठणचा. 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 त्याच्या बाजारीचा आज बाई दिवस. मथुरेच्या बाजारचा आज बाई दिवस. बाजारीचा आज बाई दिवस. मथुरेच्या बाजारचा आज बाई दिवस. मला भेटणार बाई आज मला खास. काना भेटणार बाई आज मला खास. मला भेटणार बाई आज मला खास. काना भेटणार बाई आज मला खास. आग नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी. आग नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी. बाई नेसले ग शालू पैठणचा. 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 वर माझ्या दुधाचा ग माठ. कोईवर माझ्या दुधाचा ग माठ. वरी माझ्या दुधाचा ग माठ. कोईवर माझ्या दुधाचा ग माठ. काना अडवितो बाई आमची वाट. काना अडवितो बाई आमची वाट.
बाई नेसले ग शालू पैठणचा ऐसी झाली माझी बाकळा ऐसी झाली माझी बाकळा ऐसी झाली माझी बाकळा ऐसी झाली माझी बाकळा विनवितो संत निळा विनवितो संत निळा विनवितो संत निळा विनवितो संत निळा आग नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी आग नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी बाई नेसले ग शालू पैठणचा 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 अगं डोरला गाठलं साखळ्या पैंजण कमरेचा कमरपटा बर आणि नाकात नत घालून सारा थाटमाट केला नेसले ग शालू पैठणचा बरोबर आहे एवढे दागिने येडे माझ्याकडं बरोबर आहे त्यामुळे चारीच्या चारी एवढ्या शिकलेल्या सवरलेल्या सुना हिच्या पुढं ती तर तिच्या पुढं ती तर तिच्या पुढं ती तर तिच्या पुढं ती अशा जीव लावित येडे मला लाईत असतील आणि मी म्हणते कशी त्यांना कशी म्हणती दागिने कधी उघडून दाखवित नाही मग लांबून दाखवते हा आणि कशी म्हणते कशी अग जी मला जीव लाईन तिलाच देईन जी मला जीव लाईन तिलाच देईन जे मला देव लाईन तिलाच देईन जे मला देव लाईन तिलाच देईन जी मला जीव लाईन तिलाच देईन जी मला जीव लाईन तिलाच देईन जे मला देव लाईन तिलाच देईन जे मला देव लाईन तिलाच देईन तिलाच देईन बाई तिलाच देईन तिलाच देईन बाई तिलाच देईन तिलाच देईन बाई तिलाच देईन अग तिलाच देईन बाई तिलाच देईन जी मला जीव लाईन तिलाच देईन जी मला जीव लाईन तिलाच देईन जे मला देव लाईन तिलाच देईन जे मला देव लाईन तिलाच देईन अगं जी मला जीव लाईन तिलाच देईन त्याच्यामुळे सकाळी जर उठले हा तर हिच्या पुढं ती तर तिच्या पुढं ती तर तिच्या पुढं ती तर तिच्या पुढं ती मी जर कधी झोपेतून उठले बर एक नंबरच्या सोनाची आरोळी कशी ग मला म्हणते कशी आत्या बाई मी म्हणते काय बाई मला म्हणते चला दात ब्रश करून घ्या बरोबर आहे अगं रोज असे दात ब्रश करीत येणे तिच्या हाताने माझे त्याच्यामुळे तुझे दात राहिले नाही घसून गेला अर्धा दात हे पाय तुला दिसत असत रोज वेगवेगळे टूथपेस्ट हा आणि तसं ना ब्रश सुद्धा रोज नावा वापरीती आम्ही असे जात नाही तू गसती घशीती का कधी अगं मी असे तुझ्यासारखे टूथपेस्ट फिटपेस्ट वापरीत नाही मग काय वापरीती मी काय करते सकाळी उठल्या ना हा अशी चूल पेटीते ये बाया चूल पेटवली हा गावऱ्याचे 2-4 खांड चुलीत घाली ती आगे आगे आणि त्याच्यावर आकोट टाकी ती मिसरी बर एकदा आकोट भाजला करत ना बाई लगेच भाकरी तापीते तापा 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 भाकरीला बसती भाकरीला बसते बर तव्यावर भाकर टाकली बर इकडे मिसरी हातात घेतली करत ना बाई का लगेच इकडून एक बोट हा. आणि इकडून एक बोट करत ना बाई आणि दोन इकडे 2 बोट घातले बर आणि भाकरीला चांगला असा बुडबुडा आला का हा पापुडा पापुडा हा का मग भाकर घेते हा नाची करते भाकरीच्या आत पिचकारी मारी अग डुकरी घाण येते अगं माझे दात घसून झाले हा तर 2 नंबरच्या सुनाची आरोळी कशी मी म्हणते आत्या बाई मी म्हणते काय बाई लगेच पहिलीला कट मारते दुसरीकडे जाते हा बरोबर आहे ती म्हणते चला आंघोळ करून घ्या गोळ करून घ्या अगं आंघोळीला लई येडे मजा कशी ग ते शावरचं का टावरचं पाणी आता ग बाया पावसासारखं पाणी पडत बाई अंगावर कसं ग वेगवेगळे शॅम्पू हा वेगवेगळ्या साबणी असं तिच्या हाताने मला आंघोळ घाली ती असं म्हणती आंघोळ करते कधी ए काय म्हणे ते शावर का टावरचं पाणी तू कशाकडे करते का आंघोळ म्हणे शॅम्पो टेम्पो तू काय अगं माझी आंघोळ अशी नसती मग सकाळी उठले हा
तर घरातून लुगडं घेते. खरंच बाई साडी साडी हा त्याची वळकुटी करीते बर आणि खांद्यावर टाकीते. बर खांद्यावर टाकली का तशी गोदावरी नदीला जाते. खरंच ना बाई. गोदावरी नदीवर गेले नदीच्या कडाला तुला माहितीच आहे चांगल्या साईवानी असा गाळ राहतो. दुधाच्या साईवानी गाळ बसेल राहतो. अगं एकदम पॉवरफुल राहतो. तुला काय माहितीये त्या गाळात जाती. अगं त्याच्याने निसर्ग उपचार होत्या माहितीये तुला. चांगला निसर्ग उपचार झाला बाई. असा गाळ घेते साऱ्या अंगाला चुडीते बर आणि जे पाण्यात उडी टाकीते ना तर एक तास पाण्याच्या बाहेर निघत नाही. गाळ पाहून घुसत आहे म्हशी सारखी फसशील. आई म्हैस पाण्यात जाऊन बसती एक तास. अगं माझी आंघोळ झाली का 3 नंबरच्या सोनाची आरोळी. कशी ती म्हणते आत्या बाई. बर मी म्हणते काय बाई. लगेच दुसरीला कट मारते तिसरीकडे जाते. ती काय म्हणती चला नाश्ता करून घ्या. नाश्ता करून घ्या. अगं नाश्त्याला पोहे बदामाचा शिरा. तू करते का नाश्ता कधी. अगं काय म्हणी बदामाचा शिरा आणि पोहे. अगं पोह्याने काय होतं तुला माहितीये. माणूस वाळत. माणूस वाळत नाही मग नुसतंच फुगत. फुगली मी नाही फुगले. आणि बदामाच्या शिऱ्याने काय होतं तुला माहितीये. काय होतं. आता नवीन तो रोग नाही निघाला का. कोणता. हार्ट अटॅक. अगं अटॅक येईन तर येईन. आज खाऊन घ्यावा जेवढं मिळत सोनाच्या जीवावर तेवढं. असा नाश्ता नाही करीत मी. मग तू कसा नाश्ता करीती. मी उठले सकाळी बसले बर एक कांदा घेते. बर जरा चिरीते. शिळ्या बाजरीच्या भाकरी घेते. खलबत्त्यात कुटते बर आणि कांदा परतीते. करत ना बाई. आणि मस्त भुगा करीते आणि असा करून करून खाते. भुग्यासारखीच फुगली. अगं माझा नाश्ता झाला का 4 नंबरच्या सोनाची आरोळी. कशी ग. तिची आरोळीला डेंजर बाई. लहान सून असा आवाज येते. तिची डिग्री इलेक्ट्रॉनिकची आहे. इलेक्ट्रॉनिक. मी अशी वचकते ना तिला. कशी ग. लहान सोनाला लय घाबरते. मीच नाही कोणती सासू असलेली जगातली लहान सोनाला लय घाबरती. कारण लहान पोरात लय जीव राहतो. बरोबर आहे. शेवटचा सर्वा राहतो तो. त्याची बायको कशी असली ना तरी सासूला लय गोड. ती म्हणती पोर आमची लहानी लय हुशार. लहानीनं तिच्या वाचकडीत का लाईना तरी म्हणती लहानी लय हुशार. तशी आमच्या लहान्या पोराची ती लहानी सून. त्याच्यामुळे मी तिला असे घाबरते बाई. तिची आवाज देताना ती कशी ग. आत्या बाई. मी म्हणते काय बाई. बरोबर आहे. मला म्हणते चला इकडे या मेकअप करून घ्या. वा 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 वा. अगं तिचा कोणता कोर्स व्हायला तो ब्युटी पार्लर का कायचा. बुट्टी पार्लर. रोज माझा मेकअप करती. कसा ग. इकडचे केस तिकडं. तिकडचे केस इकडं. इकडच्या भावाया तिकडं. अगं लय वेगळे आयटम करती येडे. तिच्या जवळ एक डबड आहे. कसं ग. त्या डब्यात माझं तोंड खूप शिती. डब्यात. आणि तिकडं करंट सोडीती. ते म्हणलं मुटका दाबून मारती का काय पोरी. एका दिवशी अवघड होईल बरं. मला म्हणती नाही आत्या बाई तुमचं फेशियल करते. फेशियल. अगं असा स्मार्ट चेहरा बनविती. या माझ्या डबुल्यामुळे मला कशा जीव लाईत्या सुना. बरोबर आहे. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 पंढरीला मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला मला बाई जायचं पंढरीला. वळवटक शिरीचे लिंपण. वळवट शिरीचे लिंपण आणि नको फोडू ग माझ्या वाचून. म्हणजे काय ग. तुला कळायचं नाही येडे. तू घरी मरती का. अगं वळवट शिरीचं लिंपण म्हणजे बाई माणसाला 4 गोष्टी फार आवडत्या. कोणत्या ग. शेण. साई. उतरण आणि जावई. या 4 गोष्टी बाई माणसाला खूप आवडत्या. लय आवडत्या. शेण कसं आवडत माहितीये कसं. समजा एखाद्या गल्लीमधून गाईचा कळप गेला आणि गाईनी शेणाचा मोठा पोट टाकला का ह्या गल्लीतल्या दोघी त्या गल्लीतल्या दोघी कमर खोसून आग माझं शेण.
अगं शेण तुझं का गाईचं आणि भांडण धुवायचं असं शेण आवडत. बर त्याच्यानंतर साई. साई साईत एक लय जीवबाई माणसा. कसा ग? सक्का भाऊ जरी आला ना घरी हा जेवायला, बर दूध घे भाऊ, दूध घे रे भाऊ. काय पोरगा वाढवलं बाई वहिनीनं, पाय ग कशी तब्येत होती ग लग्नाच्या आधी. हे बावळटच राहत, यांनी कधी दूध पाहिलेलं नाही. बरोबर आहे. हे 2-4 भाकरी चुरीत, भाकरी चुरल्या त्याच्यामध्ये दुधीच्या घरी पातेलं असतं मोठं असं दुधाचं तापत. खरी गोष्ट आहे. मग याला हिनं दूध वाढायला वरगड्यात आणावा, हा ग्लास मध्ये आणावा. बर इथं नाही आणायची. मग याला पातेलं दाखवायला आणती. हा त्याला म्हणती पाय भिकाऱ्या तुझ्या घरी आहे का काही, आमच्या घरी किती दूध आहे. आणि दूध असं आणलं वाचायला लागली बर का त्या अशी धिरड्यासारखी साय आलेली असते दुधाच्या पातेल्याला. हा मग ती साय कुठं दम धरती नाही. ती साय पुढं पळती. साय पळायला लागली बर का साईला म्हणती कशी, कशी व? मागवे निम्मा थुका त्या दुधात घाली, बर. पण साय मात्र एवढी एवढी जाऊ द्यायची नाही. नाही. अशी साय आवडती. आता गोय पंढरीला 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 मला बाई जायाचं पंढरीला. 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 पंढरीला 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 मला बाई जायाचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायाचं पंढरीला. असं शेणन साईचं तू ऐकलं. बर त्याच्यानंतर उतरण. उतरण म्हणजे काय ग? अगं उतरण आताच्या बायाला तर माहिती नाही. काही दिवसानं वस्तू संग्रहालयात पाहायला मिळेल उतरण. बरोबर आहे. अगं आमच्या जुन्या बायांच्या उतरंडी राहायच्या. कशा? खाली राहायचा रांजण, रांजण त्याच्यावर माठ, माठ, माठावर केळी, केळी, केळीवर गाडग, गाडगण, गाडग्यावर टप्पू. टप्पू. सगळ्या वस्तू फिटिंग मध्ये क्लिअर. क्लिअर. डाळी, साळी, वडे, पापड, कुरडया, शेवया असं. बिल सुकट मासे. आई डुकरी पंढरीला जातीन बोंबील सुकटाचं नाव काढती. लाज वाटते का तुला काही? अगं तू तर म्हणली डाळी साडी बी ठेवता येतं, मग या वस्तू ठेवता नाही येते का त्याच्यात? अगं वार करायला कशाला पाहिजे का या वस्तू? पंढरीला जाती याच्यामुळे देवानीचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं. अगं या एवढ्या वस्तू असत्या त्या उतरंडीमध्ये. बर आणि त्या उतरंडी आम्ही जुन्या बाया अशा ठेवायचो. कशा? त्याच्यावर रोज आम्ही हात मारायचो. उतरंडीवर असं पुसून काढायचे ते मडके गाडगे. हा जसं तोंड पाहून घ्यावा त्या मडक्यात. असं आरशासारखं. इतके चकचकीत असायचे. बर आताच्या बायांनी आरशे आंधळे केले. आरशे आंधळे केले. आरशाला जुमाच खाऊन देती नाही का? कसा ग? आता बाय कोणती बी बाई जर नवीन आता लग्न झालं ना, हा आरसा जर तिच्या बापाने दिलंच असतं गोदरेजचं हा. कपाट. कपाट असलं का दरवाजाच्या सेंटरलाच आरसा लावली. चालली पाहत चालत त्या आरशात. येता जाता त्या आरशात पाहत. बर एवढंच नाही येडे पाणी घेऊन जरी चालली ना हा. तरी आरशात पाहत चालती. चालता चालता पुढे सासऱ्यावर धडकती. सासऱ्यावर. सासऱ्यावर जर धडकली ना हा. गपचीप पडून घेते. तिला वाटतं आता आपलं चुकलं. बर. घरचे माणसं म्हणते पुरीला चक्कर आले बरोबर पटून देती. खरी गोष्ट आहे. अशा त्या उतरंडी. हा. त्या उतरंडीवर आता नवीन स्टाईल निघली. कशी ग? सेट. शेट. डब्याचा सेट. डब्याचा सेट. कधी बाई मला आहे ना डब्याचा सेट घ्यायचा माहिती. अल्युमिनियमचा सेट, हा पितळाचा सेट, बर स्टीलचा सेट. आता गोय तिच्या घरामध्ये खोटी सुद्धा नसती, फळी पण नसती, पण शेट. पण डब्याचा सेट घे. त्या डब्याची स्टाईल कशी माहिती आहे तुला? कशी? एक नंबरला मोठा डबा, मोठा डबा, त्याच्यापेक्षा खाली, त्याच्यापेक्षा खाली, त्याच्यापेक्षा खाली, त्याच्यापेक्षा खाली, त्याच्यापेक्षा खाली, त्याच्यापेक्षा खाली, आणि डबडे सगळे खाली. म्हणजे रिकामे. नुसता सेट लावून ठेवती डब्याचा. डबड्यात काही नाही. दोन पाहुणे जर आले ना घरी, हा. शेजारीकडे चालती तोंड घेऊन साखर मागायला. सगळी साखर देवा 2 कपाची. त्या डबे कशाला ठेवले? त्या डबड्यामुळे माणसाचे डबडे झाले. बरोबर आहे. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 पंढरीला
पंढरीला पंढरीला मला बाई जायचं पंढरीला. अगं तू शेण साई उतरंड ऐकली, हा आता जावई. जावई जावई एकलंय आवडतो बाई माणसाला. कसा ग? एखाद्या सासूचा जर जावई आला ना, हा सासूच्या पायाकडे कधीच पाहायचं नाही. मग पाय टेकतच नाही तिचा. जागेवर इकडं पळ तिकडं पळ, तिकडं पळ इकडं पळ. सगळी पाहुणे आले बरं का. काय बोलती बाई, लग्नाला नव्हती का तू? पाहुणा लय मोठ्या सर्व्हिसला ना बाई, काय सांगा बाई तुला. लय पोरीला जीव राहते बाई, पाहुणे लय गोड बाई, काय सांगू तुला. निस्ती पळाती. हा पण या जावई एक प्रकारचे नसते. मग कसे? या जावयाचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार. पहिले साखरे, साखरे, 2 नंबरचे भाकरे भाकरे, आणि 3 नंबरचे ठोकरे. ठोकरे. साखरे म्हणजे कोणते? कोणते का? मुंबई पुण्याला राहतात, हा सासरवाडीला वर्षातून एकदाच येतात. बर. जे साखरीचं गोड जेवण खातात ते साखरे. साखरे. 2 नंबरचे भाकरे. भाकरे. भाकरे म्हणजे शिवाला शिवशेजारी. शेजारी. आपण ह्या गावचे ते त्या गावचे. बर. कधी आले का दाजी या जेवायला, बसले बिनला जेवणी भाकरीवर. सध्या भाकरीवर बसत येते भाकरी. भाकरी. आणि 3 नंबरचे ठोकरे. ठोकरे. ठोकरे म्हणजे गावातलेच वरून दारुडे. येता जाता आहे सासऱ्याच्या दाराला ठोकर. बर. कोणी इच्छारीत नाही, खुशीत नाही, खेळ नाही, काय नाही, काय नाही. नो डिमांड. नो डिमांड. असे ते ठोकरे. ठोकरे. आणि असा जावई जर आला बर. आणि सासूच्या घरात जर काही नसलं हा तर काय करती? काय करते? नाकीचा मोती ठेवी गहाण, नाकीचा मोती ठेवी गहाण, पण राखी जावयाचा मानपान. नाकातला मोती गहाण ठेवी, गाण ठेवी, पण जावयाचा मान राखल्याशिवाय राहायची नाही. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. भिक्षुक आल्या घरा, भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा. म्हणजे भिक्षुक घरी आल्यावर पंढरपुराला गेली म्हणून सांग. अगं आजकालच्या भिकाऱ्यांचा भरोसा नाही. का बरं? आजकालचे भिकारी सगळे इंटरनॅशनल भिकारी आहे. दिवसा येऊन पाहून जात्या, रात्री येऊन चोऱ्या करीत्या. असं म्हणती? मग त्या पोरींना काय कळायचं भिकारी आहे का चोर आहे? बरोबर आहे. त्याच्यामुळे कोणी जर भीक मागायला आलं हा त्याला अजिबात काही द्यायचं नाही. बर. त्याला सांगायचं माझी सासू पंढरीला गेली, हा तिथून आल्यानंतर तुला 2 शेर पाहिजे ना हा. तर 4 शेर घेऊन जाय. 4 शेर घेऊन पण जा. आज काही भेटणार नाही. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. भक्षिम पिताहरू, भक्षिम पिताहरू, लई नको वारू सारू ग सुनबाई. नाही नको वारू सारू. अगं तिला सांगते खाय प्यायला जपून, हा जास्त नासू नको मटेरियल. बरोबर आहे. कारण हल्लीच्या पोरीला शिळ खायची सवय नाही. हा 4 पोळ्या जर करायच्या म्हणल्या बर. तर 8 पोळ्या तयार करीत. 4 खात्या, हा 4 तशाच शिळ्या पाडात्या, दुसऱ्या दिवशी फेकून देत्या. बर. त्याच्यामुळे तिला सांगते बाई तुम्हाला जर 4 पोळ्या करायच्या असल्या ना हा तर 2च करायच्या, 2च. 1च खायची, एक खायची नियत. 1 शिल्लक ठेवायची. बरोबर आहे. त्याच्यामुळे जास्त नासधूस करायची नाही. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 अगं मला बाई जायचं पंढरीला. मला बाई जायचं पंढरीला.
माझी सून काय म्हणती? काय म्हणते का? सून म्हणे सोहितनिके, सून म्हणे सोहितनिके, तुम्ही यात्रेशी जावे सुखे आत्याबाई, यात्रेशी जावे सुखे. ती मला म्हणती तुम्ही जा. हा पण मी काय येडी का? अगं असं प्रत्येक सुनाला वाटतं हा माझी सासू कधी पंढरीला जाईन हा आणि तिच्या कमराची कधी किल्ली माझ्या कमराला येईन, तिचा माल कधी माझ्या ताब्यात येईल. लय हुशार ग तू. हा, ती मला म्हणती सासूबाई स्वहित जोडा, हा सासूबाई स्वहित जोडा, मागील सर्व आशा सोडा. मागील सर्व आशा सोडून द्यायची. हा मला म्हणती. आता ग बाय पण मी काही येडी नाही येडे. नाही. अगं लेखती लेखन सुनती सुन राहती. तुला माहितीये का? हा समजा एखादी आत्याबाई गेली गेली कुठं? बर मला वाटलं पंढरपूरला. पंढरपूरला नाही येडे. जर एखादी आत्याबाई मेली, मेली सुनाच्या लय मनाजोगत होत. कसं ग? सुनाशी मनातून हसत राहती, बर पण तिला जगाच्या लाज काजा रडावा लागत. बर पण तिला रडू येत नाही. मग मग करती काय? काय करतो? सासूबाई जर मेली, हा घरात जाती, हा वल्ल्या गावऱ्या चुलीत कोंबीत, वल्ल्या गावऱ्या वल्ल्या गावऱ्या कोंबल्या चुलीत. कोंबल्या. त्याचं धुपण होत. हा तो धुरा असा डोळ्यात घेती बर आणि डोळे असे धुरानी लाल झाले, हा डोळ्यातून पाणी घळाघळा 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 वाहायला लागलं. बर का मग अशी गल्लीतल्या 4 आया बाया जमल्या त्यांच्या समोर येती बर आणि रडती कशी? कशी ग? आत्याबाई, तुम्ही गेला तर काही खरं नाही झालं ना बाई, माझ्या वाड्याची शोभा गेली ना बाई. आत्याबाई, आता माझ्या वाड्याला कोण येईन बाई. पण डोळ्याला पाण्याचा पत्ता नाही. असं अशी रडती. बर सासूसाठी रडे सुन, सासूसाठी रडे सुन, डोळे धुरावरी धरून, दुरावर धरून. डोळे धुरावर धरून रडती. बर अगं तशी लेक नाही. मग लेक कशी राहती? कशी? जर एखादी आई गेली हा आणि लेकीला जर कधी निरोप पोहोचला, पोहोचला. लेकीच्या घरचे तिला येऊ देत नाही. मग लेकीच्या घरच्यांनी जर येऊ दिलं नाही हा तर तिला उशिरा निरोप गेलेला असतो. बर लेक जर आली, आली. लेक कशी रडती? कशी? अशी पदर आडवा लावून रडत नाही सुनासारखी. मग मोकळी रडती, मोकळी. मोकळी. कधी गावात एसटीत लेक आली आली. आणि दारात उतरली, उतरली. एक पाय एसटीच्या पायरीवर, हा एक पाय खाली. खाली. तिथूनच आईला आवाज येती. कसा ग? कसा आवाज येती? कसा? आई मला भावना निरोप नाही धाडला ना बाई, मी तर धावत पळत आले असते ना बाई. आई गेली तर सारी माया गेली ना बाई. आई तुम्हाला म्हणली होती एकदा सर देईन ना बाई. बरोबर आहे. अगं एकदानी सारासाठी रडती. एकदानी सरासाठी. पण ती का रडती? का रडत? तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? तुका म्हणे हिन, तुका म्हणे हिन, एक पुतळी तरी करील दान. तिच्या लग्नातलं कन्यादान राहिलेलं असतं. कन्यादान. आणि म्हणून ती रडती. बर पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला, 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 अगं मला बाई जायचं पंढरीला, मला बाई जायचं पंढरीला, मला बाई जायचं पंढरीला, मला बाई जायचं पंढरीला, पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला, पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. आता कास या यात्रे जाऊ, आता कास या यात्रे जाऊ, काय जाऊन तिथे पाहू. काय पाहू? अगं आता यात्रा जवळ आली, काय जाऊन व्हायचंय? मग काय जाऊन पाहती तिथं? मुले लेकरे घरदार, बर मुले लेकरे घरदार, हेची माझे पंढरपूर. अगं आपले मुलं लेकर घरदार हेच आपलं पंढरपूर आहे. असं म्हणती.
हे आपण व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. हा म्हणजे पंढरपूरला सुद्धा जायची गरज पडायची नाही. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. तर काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? काय सांगितलं ग? तुका म्हणे जन, तुका म्हणे जन गोवियले माये करुण. गोवियले माये करून. या माया जांजाळामध्ये जे जे फसले हा मुलं लेकर घरदार पोरं सोर गुर ढोर बर यांच्याच्यानी कधीही परमार्थ होणार नाही. आणि म्हणूनच काय म्हणलं? काय म्हणलं? पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. अगं तुझ्या माझ्या सारख्या ज्या आपण बाय आहे हा ह्या बाकीच्यांना आपण सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. पंढरीची वारी केली पाहिजे. केली पाहिजे. पांडुरंगाच्या भेटीला गेलं पाहिजे. केला पाहिजे. पंढरपुरात काय असतं नेमकं? काय असतं? पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाच लागत. काय सोन्याचं बाशिंग लग्न देवाच लागत. सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. हल्ली लोक पंढरीला जात्या हा आणि पंढरीहून जर आले बर का घरी आल्यावर आपला जो काही दिनचर्या तो दिन नियम आहे हा. तो विसरून जात्या. मग पण पंढरीला जाऊन काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पंढरीची वारी आहे माझ्या घरी. 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 पंढरीची वारी
प्रत्येक जीवानं हा पंढरीला गेलं पाहिजे. गेला पाहिजे. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. 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 पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. तर पंढरीला हा कशासाठी जायचं? कशासाठी? पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. पंढरी सिधारे आल्यानो संसारा. पंढरी सिधारे आल्यानो संसारा. दिनांचा सोयरा पांडुरंग. दिनांचा सोयरा पांडुरंग. पाठ पाहे उभा सियावरी. पाठ पाहे उभा सियावरी. दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाय उभा भेटीसी आवडी. वाट पाय उभा भेटीसी आवडी. वाळू तातडी होता वेळ. वाळू तातडी होता वेळ. वाट पाहे उभा भेटीसी आवडी. वाट पाहे उभा भेटीसी आवडी. वाळू तातडी होता वेळ. कृपाळू तातडी होता वेळ. वाट पाय उभा भेटीसी आवडी. वाट पाय उभा भेटीसी आवडी. त्याच्यामुळेच पंढरीला गेलं पाहिजे. गेलं पाहिजे. पंढरीला 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 मला बाई जायचं पंढरीला. पंढरीला पंढरीला